चंद्रपुरातील काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी पोहोचलेला अशी सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला वडेट्टीवार आणि धानोरकरांशी संवाद साधणार आहेत। वडेट्टीवारांचा विरोध असताना सुद्धा धानोरकरांनी 13 नगरसेवकांचं गटाची नोंदणी केली। गटनोंदणीला वडेट्टीवार गटाच्या 14 नगरसेवकांचा विरोध आहे। कमिशन ऑफिसमध्ये दिलेल्या आहेत। लगातार 3 दिवस सुट्या असल्यामुळे कदाचित सगळ्या जणांचा एकत्रित हा समन्वय होऊ शकला नसेल। त्यामुळे आमच्या 27 पैकी काही जणांनी त्यांचं नाव तिथे जे आहे रितसर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित सदस्य जे आहेत ती देखील ती प्रक्रिया पूर्ण करतील। तुम्ही मध्यस्थी केल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी 27 नगरसेवकांचं यादीसह विभागीय कार्यालयामध्ये गटस्थापनेचा दावा केला होता। मात्र विजय वडेट्टीवार यांनी त्याला विरोध केला, त्यांच्या गटाने विरोध केला। जवळपास 14 नगरसेवकांचं पत्र दिलं विभागीय आयुक्तांकडे। आमचे दोन्ही नेते आहेत आणि मुळात काँग्रेसवर निवडून आलेले आहेत। त्यामुळे आपसूक जो आहे पक्ष आमचा एकत्र असल्यामुळे दोन्ही आमचे नेते असल्यामुळे समन्वय हा निश्चित स्वरूपामध्ये घडून येईल। मला त्याची संपूर्णता माहिती नाही, मात्र कुठल्याही पुढच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत काही समन्वयातील काँग्रेसचाच महापौर त्या ठिकाणी बसेल। आमचे 27 आहेत, काही अपक्षांनी आमच्यासोबत येण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्याच्याशिवाय उभाटाचे जे नगरसेवक आहेत ते मित्रपक्ष या नात्यानं त्यांनी आमच्यासोबत यावं, कारण आम्हाला काही नगरसेवकांची जशी चंद्रपूरला आवश्यकता आहे तशाच पद्धतीने परभणीला जर उभाटाला महापौर करायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांनाही काँग्रेसची मदत आवश्यक आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही दोन्ही ठिकाणी मित्रपक्ष म्हणून कसं जाऊ शकतो हाही विचार हा चंद्रपूरच्या अनुषंगाने करायचा आहे। वंचितचेही 2 नगरसेवक हे चंद्रपूरला आहे, ते देखील मित्रपक्ष नात्यानं सोबत कसे घेता येईल या सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि यामध्ये वरून हे कुठेतरी वादळ जरी दिसत असलं तरी हे पेल्यातली वादळ आहेत आणि हा काही खूप मोठा चिंतेचा विषय नाही। दोन्ही आमचे नेते आहेत, दोन्ही महाराष्ट्राचे नेते आहेत आणि यातून निश्चित स्वरूपामध्ये कुठला ना कुठला जो मार्ग आहे तो निघल्याशिवाय राहणार नाही। कुठलाही तणाव हा पक्षांत